नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस. आणि मित्रांनो, ज्या कंपन्या बिझनेस वाढवत असेल म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये ग्रोथ दाखवत असते, तिथेच चांगली ऑपॉर्च्युनिटी असते पैसा बनवण्याची. आणि मित्रांनो, दिवसांपासून आपल्यासमोर अपडेट येत आहे की आंध्र प्रदेशमध्ये लगातार मोठमोठ्या कंपन्या इन्व्हेस्टमेंट करत आहे. आणि मित्रांनो, हे इन्व्हेस्टमेंट का बरं होत आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि मित्रांनो, याबद्दल आपण बोलणार नाही, कारण आपला यूट्यूब चॅनल स्टॉक मार्केटशी रिलेटेड आहे, पॉलिटिक्सची रिलेटेड नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच कंपन्याबद्दल बोलणार आहोत ज्या आंध्र प्रदेशमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि त्याची अनाउन्समेंट समोर आलेली आहे. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण बघणार आहोत. कारण मित्रांनो, कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी आंध्र प्रदेश या स्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे. त्यामुळे कंपनीचा बिझनेस वाढेल. आणि आणि मित्रांनो, ज्या कंपनीचा बिझनेस वाढतो त्याच कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायची असते. तसेच मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे तिथे कंपनी इन्व्हेस्टमेंट करेल आणि त्यामुळे खूप सारे जॉब्स क्रिएट होतील. त्यामुळे आंध्र प्रदेश या स्टेटचा सुद्धा जबरदस्त विकास होईल. तर चला बघूया कोणत्याही त्या कंपन्या ज्या आंध्र प्रदेशमध्ये इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात पहिली अपडेट आहे अडानी ग्रुपला घेऊन. तर मित्रांनो, आंध्र प्रदेशच्या इन्व्हेस्टर समिट येथे करण अडानी, जे अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आहे, त्यांनी म्हटले की आम्ही आंध्र प्रदेशमध्ये ऑलरेडी 40,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट केले आहे. पोर्ट्स, लॉजिस्टिक्स, सिमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये. आणि मित्रांनो, कंपनीचा उद्देश आणि मित्रांनो, ग्रुपचा म्हणजे अडानी ग्रुपचा उद्देश आहे नेक्स्ट 10 वर्षामध्ये 1,00,000 कोटी रुपये आंध्र प्रदेशमध्ये इन्व्हेस्ट करण्याचा. पोर्ट्स, सिमेंट, डेटा सेंटर आणि एनर्जी बिझनेसमध्ये. आणि मित्रांनो, यामुळे आपण अडानी पोर्ट्स या कंपनीला स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 65.89%, DISची होल्डिंग आहे 15.04%, FISची होल्डिंग आहे 13.6% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 5.47%. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. म्हणजे अडानी पोर्ट्सच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अंबुजा सिमेंट लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 67.68%, DISची होल्डिंग आहे 19.62%, पब्लिकची होल्डिंग आहे 6.79% आणि FISची होल्डिंग आहे 5.91%. आणि या कंपनीमध्ये देखील प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे. आणि मित्रांनो, अडानीच्या सिमेंट बिझनेसला घेऊन आपण अंबुजा सिमेंट सोबत ACC या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. तसेच मित्रांनो, अपडेटमुळे आपण अडानी एंटरप्राइजेस या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि या कंपनीमध्ये देखील प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.97% आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0.90%. आणि FIS, DIS आणि पब्लिकचा डेटा सुद्धा तुम्ही इथे बघू शकता. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अडानी ग्रीनला देखील स्टडी करू शकतो. आणि आपण येथे शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो. आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तसेच मित्रांनो, अनंतराज लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी अनंतराज क्लाउड प्रायव्हेट लिमिटेडने आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्डसोबत MOU म्हणजे एका प्रकारचा ॲग्रीमेंट साईन केला आहे. आंध्र प्रदेशमध्ये डेटा सेंटर आणि IT पार्क डेव्हलप करण्यासाठी. आणि याकरिता कंपनी 4.5
हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आणि मित्रांनो यामुळे 8,500 डायरेक्ट आणि 7,500 इनडायरेक्ट जॉब क्रिएट होऊ शकते। आणि मित्रांनो इथे आपण अनंतराज लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकतो आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0 आहे। तसेच मित्रांनो यामध्ये नेक्स्ट कंपनी आहे ट्रू अल्ट बायो एनर्जी लिमिटेड आणि या कंपनीने आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड सोबत नॉन बाइंडिंग MOU म्हणजे एका प्रकारचा एग्रीमेंट साइन केला आहे। आंध्र प्रदेशमध्ये वर्ल्डचा लार्जेस्ट सस्टेनेबल एव्हिएशन फ्यूल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी। मित्रांनो याकरिता कंपनी 2,250 कोटी रुपये इन्व्हेस्ट करेल आणि यामुळे 500 डायरेक्ट आणि 2,000 इनडायरेक्ट जॉब क्रिएट होऊ शकते। आणि मित्रांनो ट्रू अल्टचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण येथे बघू शकतो आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तसेच मित्रांनो नेक्स्ट कंपनी आहे इपॅक ड्युरेबल लिमिटेड आणि या कंपनीने आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड सोबत नॉन बाइंडिंग MOU साइन केला आहे आणि ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी 1,083 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे। आणि मित्रांनो इपॅक ड्युरेबलचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण येथे चेक करू शकतो आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 7.59%। नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने आंध्र प्रदेश इकॉनॉमिक डेव्हलपमेंट बोर्ड सोबत नॉन बाइंडिंग MOU म्हणजे एका प्रकारचा एग्रीमेंट साइन केला आहे। कशासाठी? डिफेन्स आणि एरोस्पेस प्रोडक्ट्स साठी मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इस्टॅब्लिश करण्यासाठी आंध्र प्रदेशमध्ये आणि याकरिता कंपनी 500 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे। आणि मित्रांनो प्रीमियर एक्सप्लोजिव्ज लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण येथे चेक करू शकतो आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। आणि मित्रांनो या लिस्टमध्ये नेक्स्ट कंपनी आहे डिफेन्स कंपनी गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्ड सोबत नॉन बाइंडिंग MOU म्हणजे एका प्रकारचा एग्रीमेंट साइन केला आहे। कशासाठी? आंध्र प्रदेश स्टेट मध्ये ग्रीनफील्ड शिपयार्ड इस्टॅब्लिश करण्यासाठी। मित्रांनो गार्डन रिचचा शेअर होल्डिंग पॅटर्न आपण येथे चेक करू शकतो आणि कंपनीची प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। कंपनी आहे मित्रांनो BEML लिमिटेड आणि मित्रांनो या कंपनीने आंध्र प्रदेश मेरीटाईम बोर्ड, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन आणि युमेंडस टेक्नॉलॉजीज सोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे एका प्रकारचा एग्रीमेंट साइन केला आहे। कशासाठी? मछलीपट्टनम पोर्ट येथे पायलट रिअल टाइम ऑटोमॅटिक कार्गो इव्हॅक्युएशन सिस्टीम जॉईंटली डेव्हलप करण्यासाठी। आणि मित्रांनो इथे आपण BEML लिमिटेडचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक करू शकतो आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की लेटेस्टमध्ये कोणत्याही त्या कंपन्या ज्यांनी आंध्र प्रदेशमध्ये आपला बिझनेस वाढवण्यासाठी ॲग्रीमेंट साइन केले आहे। तसेच अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितले आहे। तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे। माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय।